अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी जो काही तुमच्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतणाव असेल, हा मानसिक ताणतणाव कुठेतरी कमी करण्यासाठी, रात्री सुखाची झोप लागण्यासाठी, डोक्यात आणि मनात सुरू असणारे जे काही विचार आहेत हे विचार कुठेतरी थांबण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आणि एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। बघा, एक उपायही सांगणार आहे आणि सेवाही सांगणार आहे। तुम्ही असाल, मी असाल, खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डिप्रेशन असतंच। असा एकही दिवस नसेल की जो दिवस खरं तर सुखाचा गेलेला असेल। रोज काही ना काही आपल्यासोबत असं घडतं की ज्या गोष्टींचा आपण विचार करत असतो। बऱ्याच वेळा हे डिप्रेशन वाढतं आणि मग लोक इतक्यापर्यंत पोहोचतात की सतत मनात सुसाईडचे विचार येतात। बऱ्याच वेळा डोक्यामध्ये काय करू आणि काय नको असं झालेलं असतं। मला बरेच कॉलही असतात, बरेच मेसेजही असतात की ताई आम्हाला जगावंसंच वाटत नाही, इतकं आयुष्यामध्ये नकोसं झालेलं आहे की अक्षरशः आम्हाला हे जगणं नकोसं झालेलं आहे। बघा, सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगेल की डिप्रेशन म्हणजे काय किंवा मानसिक ताणतणाव म्हणजे काय, तर तो स्वतःहून आपण स्वतःकडे ओढावलेला असतो। प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रत्येकाला संकट, अडचणी ह्या असतात, अडथळे असतात, पण त्याचा कितपत विचार करायचा हे आपल्यावरती खरं तर असतं। तुम्ही जितका जास्त विचार कराल ना तितका जास्त तुम्हाला त्याचा त्रास होत राहील। प्रत्येक गोष्ट सोडत गेलात, थोडी इग्नोर करत गेलात। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवधर्मात आलात, सतत आपण ज्या देवांना मानतो, इष्टदैवत असेल, आपले गुरु असतील, त्यांच्या नामस्मरणात राहिलात तर आपलं डिप्रेशन आणि त्रास कसा कमी होईल ते आपल्यालाही कळणार नाही। तुमच्यासारखीच माझीही एक वेळी सिच्युएशन होती की सतत डोक्यात विचार, डिप्रेशन, टेन्शन, धड झोप नाही, काही नाही, काही नाही। बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी सिच्युएशन येते। मीही त्यातून गेलेली आहे, जिथून मी स्वामी सेवेत आलेली आहे, जिथून स्वामी नामाची ओढ लागलेली आहे। अर्धापेक्षा जास्त वेळ हा त्यातच जातो आणि त्या वेळात जेव्हा मी स्मरण करते, नामस्मरण करते, सेवा करते, तर त्या वेळात खूप सुख मिळतं, समाधान मिळतं। जे डिप्रेशन असेल, जे काही विचार असतील, त्या वेळापुरती तरी का होईना पण ते थोडेसे बाजूला जातात। बघा, असं असूनही बरेच लोक नामातही आहेत, जपातही आहेत, सेवेतही आहेत, तरी पण खूप कमेंट्स असतात की ताई अडथळे काही जात नाहीत, संकट काही संपत नाहीत, रात्री झोप काही मिळत नाही, डोक्यातले विचार काही थांबत नाही। आता एक उपाय सांगतेय, तो 40 दिवस करायचा आहे आणि एक सेवा सांगते, ती पण 40 दिवस करायची आहे। 40 दिवसांच्या आत तुम्हाला अनुभवायला सुरुवात येईल, सुखाची झोप लागायला लागेल, डोक्यातील विचार कुठेतरी थांबतील, सतत येणारे कामात जे अडथळे आहेत ते कुठेतरी नष्ट होतील आणि जी निगेटिव्हिटी असेल आजूबाजूला किंवा जो निगेटिव्ह ओरा तुमचा झालेला असेल, बऱ्याच वेळा असं होतं की घरात आल्याबरोबर नकोसंच वाटतं, घरात राहावंसंच वाटत नाही, घरात एक सतत नकारात्मक ऊर्जाच अवतीभोवती फिरताना वाटते। जिथून ही सेवा किंवा हा उपाय करायला सुरुवात कराल, घरामधील आजूबाजूची संपूर्ण निगेटिव्हिटी घराच्या बाहेर निघून जाईल, संपूर्ण ओरा जो आहे तो पॉझिटिव्ह होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, पूर्णपणे डोक्यातील विचार पॉझिटिव्ह होतील, डोक्यामध्ये सुरू असणारे विचार थांबतील, कामांमधील अडथळे जे काही असतील ते देखील थांबून जातील। आता काय सेवा आहे, काय उपाय आहे, हे सगळंच पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, पहिली सेवा किंवा पहिली गोष्ट जी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे काय करायचं आहे, कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात तुम्ही करू शकतात। विटाळ आणि मासिक धर्म असेल त्या काळात फक्त हे स्टॉप करायचं आहे, बाकी कंटिन्यू 40 दिवस तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे। यासाठी काय करायचं आहे, बघा, आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर अत्यंत उत्तम। जर तुम्ही घेऊ शकत असाल की ताई मी चांदीचा दिवा खरेदी करू शकते, तर आवर्जून या उपायासाठी घ्या। मी वेगळा दिवा का सांगत नाही, कारण चांदीच्या वस्तूतून ज्या लहरी, ज्या सात्विक लहरी तुमच्या आजूबाजूला फिरतील त्या इतर दिव्यांमधून तुम्हाला इतक्या काही मिळणार नाहीत, म्हणून शक्यतो चांदीचाच घ्या। नसेलच तर मग घरामध्ये पंचधातूचा, तांब्याचा, पितळेचा जो कुठला दिवा असेल तो घेतला तरीही चालेल।
ठीक आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे, जी गोलवात असते बघा, ही एक फुलवात तुम्हाला घालायची आहे आणि ही फुलवात घालून ही फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। या उपायासाठी तुम्हाला तूप लागणार आहे, तेल लागणार नाही। जर प्रॉपर या पद्धतीने हा उपाय केला तर तुम्हाला 8 दिवसांमध्ये याचा रिझल्ट येईल, ठीक आहे। पुन्हा एकदा सांगते, चांदीचा एक दिवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एक फुलवात घालायची आहे, तूप घालायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्याच्या समोर जिथे तुम्ही झोपणार असाल, बेडरूम असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, लिव्हिंग एरिया, जिथे तुम्ही झोपणार असाल तुमच्या उशीच्या मागे किंवा उशीच्या बाजूला, उशीच्या म्हणजे मागचा जो भाग आहे त्याच्या आजूबाजूला कुठेही किंवा उजव्या डाव्या साईडनी कुठेही जिथे जागा असेल त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। एक वेळा श्री सूक्त आणि एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। या 2 सेवा फक्त तुम्हाला म्हणायच्या आहेत। बघा, जे दुर्गा सप्तशती पाठ नेहमी वाचतात किंवा म्हणतात त्यांना माहिती असेल की मी तुम्हाला श्री सूक्त म्हटलं, मला असं वाटते रात्री सूक्त जे दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये आहे, हे रात्री सूक्त म्हणायचं आहे। जे दुर्गा सप्तशती पाठ नेहमी म्हणतात तर त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, गुगलवरतीही तुम्हाला सहज मिळून जाईल। फक्त एक वेळा रात्री सूक्त म्हणायचं आणि एक वेळा तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे। दिवा असाच पिट्टा ठेवून द्यायचा आहे, थोडा सेफ्टी ठेवा, गादीपासून बेडपासून थोडासा लांब ठेवा आणि त्यानंतर झोपी जावायचं आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी जागे, जेव्हा उठाल तेव्हा या दिव्यामध्ये असलेली जी वात आहे ती एखाद्या झाडाखाली टाकून द्या, दिवा स्वच्छ घासा। पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना सेम याच पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, तूप घालायचं, फुलवात घालायचं आहे, सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे, रात्री सूक्त म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे। 8 ते 10 दिवसांमध्येच तुम्हाला सुखाची झोप लागायला सुरुवात होईल, डोक्यातील विचार कुठेतरी थांबायला लागतील, कितीही निगेटिव्हिटी तुमच्या मनात असेल, विचारांमध्ये असेल, घरामध्ये असेल, हे सगळं काही त्या खरं तर दिव्यामध्ये शोषलं जाईल आणि त्या दिव्यातून सात्विक लहरी तुमच्या आजूबाजूला फिरू लागतील, ज्यामुळे तुमचं पूर्ण घर पॉझिटिव्ह पवित्र होईल आणि तुमच्या मनामध्ये असलेले जे निगेटिव्ह विचार आहेत ते देखील थांबतील। कामांमध्ये जे अडथळे येत होते ते कुठेतरी नष्ट होतील आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल। तसेच या उपायाने तुमच्या घरामध्ये असलेली अवलक्ष्मी जी आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा घराच्या बाहेर अवलक्ष्मी जाईल तेव्हा घरामध्ये नक्कीच लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, घरातील दारिद्र्यही संपेल आणि घरामध्ये बरकतही येईल। ही पहिली सेवा सांगितली जी 40 दिवस करायची आहे। आता दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे। बघा, कुठल्याही दिवसापासून हा उपाय देखील तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे। आपल्या घरामध्ये जो तांब्याचा तांब्या असतो तोच घेतला तरीही चालेल। रात्री झोपण्यापूर्वी काय करायचा, तांब्याचा जो कुठला तांब्या घेतलेला आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि यामध्ये 7 काळे मिरी घालायचे आहेत। 7 काळे मिरी टाकत असताना ते अँटी क्लॉकवाईज तुम्हाला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे 7-7 वेळा तुम्हाला स्वतःवरूनच ते उतरवायचे आहे आणि 7-7 वेळा उतरवलेले हे काळे मिरी त्या तांब्याच्या तांब्यामध्ये घालायचे आहेत आणि हा जो तांब्या आहे तो पुन्हा उशाच्या बाजूला बेडच्या खाली जिथे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे। बघा, अत्यंत साधा उपाय आहे। सकाळी जेव्हा उठाल, जाग तुम्हाला येईल, उठल्यानंतर अंघोळीच्याही अगोदर काय करायचं, हा तांब्या घेऊन मुख्य दरवाजाच्या समोर जायचं आणि यामध्ये घातलेले काळे मिरी आणि जे पाणी आहे ते मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ओतून द्यायचं आहे। आता समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, तुम्ही सांगाल की ताई आम्ही हे कसं करायचं, समोर कसं ओतायचं, समोर दुसरा फ्लॅट आहे, अशा वेळेस काय करा, थोडंसं पाणी समोर शिंपडा आणि राहिलेलं पाणी जे आहे ते आजूबाजूच्या झाडांना घातलं तरीही चालेल। हा उपाय ही सलग 40 दिवस केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने याचा बदल होईल। रात्री असणारे जे काही स्वप्न दोष असेल त्यातून तुमची मुक्तता होईल, दचकणं, भीती वाटणं, बऱ्याच वेळा असं होतं, ते सगळं काही कुठेतरी थांबेल। तसंच पितृदोषाचा काही त्रास असेल, म्हणजे पितृशापामुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल, वास्तुदोष असेल तर तेही नष्ट होईल। बाधा, इडापिडा, करणीबाधा यातून तुमची मुक्तता होईल, ज्यामुळे सगळे अडथळेही दूर होतील आणि तुमच्या डोक्यातील जे विचार आहेत तेही कुठेतरी थांबतील। सगळ्यांनाच माहिती असेल, कारण मी नेहमीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की काळी मिरी जी आहे ती नकारात्मकता घालवण्यासाठी, निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, बाधांचा नाश करण्यासाठी, नजर बाधा असेल तर ती संपवण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जेव्हा तुम्ही काळी मिरी स्वतःवरून उतरवून त्यामध्ये टाकाल तेव्हा स्वतःमध्ये असलेली निगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळी त्या पाण्यामध्ये उतरली जाईल। जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी घराच्या बाहेर शिंपडाल तेव्हा लक्षात घ्या, सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी घराच्या बाहेर निघून जाईल। 40 दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला 40 दिवसांमध्ये याचा पुरेपूर अनुभव येईल, लाभ होईल।
भरपूर तुम्हाला याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. ज्यांच्याही घरामध्ये खूपच नकारात्मकता आहे किंवा ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूपच निगेटिव्हिटी आहे, सतत आजारपण, रोग, बाधा ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्यांनी फक्त ह्या दोघांपैकी एक उपाय करा. दोघांपैकी दोनही उपाय शक्य असतील तर दोनही उपाय केले तरीही चालतील. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय मी सांगितलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.